31/10/2025 ओंकारेश्वर या ठिकाणावरून आम्ही मानधाता परिक्रमासाठी निघालो आहे। हा ओंकारेश्वर येथील पहिला दिवस। आम्ही गजानन महाराज या संस्थेमध्ये आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। आपण संगमावरून द्वारकाधीश मंदिरापासून आल्यानंतर अशा पायऱ्या लागतात। पायऱ्या लागल्यानंतर आपल्याला महादांता परिक्रमाच्या रोडला एक कमान लागते। कमानीमधून आपण आज जात आहे। परिक्रमाला असं आपल्याला एक हे दिसतं, हे बघा, हे बघा, आपण आलोय आता वर चढून परिक्रमाच्या। आता वर चढून आलेलो आहे। तर आपल्याला आता इथे आलो तर आपल्याला इकडनं दिसणार आहे ती नर्मदा। हे पहा, ही दिसते ती नर्मदा। हे पहा नर्मदा। तर मी पर्वतावरती आहे, नर्मदाच्या महादांता पर्वत, त्याच्यावरती पर्वतावरून तुम्हाला दाखवत आहे। असंच आपण पुढे चालल्याच्या नंतर राधाकृष्ण मंदिर आपल्याला परिक्रमा मार्गावर लागते। राधाकृष्ण मंदिर। परिक्रमावासी येत आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। तर महादांता पर्वतावरती आम्ही पुढे जाता जाता तुम्हाला इथे काय माळा माझ्या बरोबर घ्यायचे असेल घेऊ शकतात। आणि हे माझे खास ऊर्जा मंत्री बघा, हे ऊर्जा मंत्री। हे झाड कसले हो? बहुतेक हे आपली काय नक्की काय म्हणजे काय काय प्राचीन लागलं आपल्याला? केदारेश्वर मंदिर, राधाकृष्ण मंदिर, या दोन गोष्टी लागल्या प्राचीन। परत द्वारकाधीश हरिनामोक्तेश्वर मंदिर, संगम सर्वात महत्वाचा। संगम, संगम, हा, त्या चार गोष्टी झाल्या। रामदेवजी महाराज। आणि पर्वतावरती वास्तव्यास लोक आहे, वास्तव्यास लोक आहे। हे बघा, इथे लोक वास्तवाच आहे पूर्ण पर्वतावरती। या एवढ्या उंच पर्वतावर लाईट बी आहे। सर्व साधू संत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। तो सामने देखो जवान
हे जवान आहेत. हे तुम्हाला महादंत परिक्रमाला सर्व ठिकाणी ओंकारेश्वर मंदिरापासून तर पूर्ण 7 ते 8 किलोमीटर पायी परिक्रमाला हे सर्व दिसणार. हे बघा, हे बघा. आता इकडनं आम्ही जे चाललेलो आहे ते महादंत पर्वतावरून मधून चाललोय. आता जी आपल्या उजव्या हाताला वाहते ती नर्मदा आणि डाव्या हाताला जाते ते कावेरी. आता दोन्हींच्या मधून आम्ही आहे ना चाललेलो आहे. जी तुम्हाला इकडनं दिसते ती ह्या ज्या पर्वत महादंत पर्वत रांगेवरती इकडनं दिसते ती कावेरी आणि इकडनं जी दिसते ती नर्मदा. यांचा संगम पुढे होईल. तर आपल्याला पुढे संगम लागेल. आपण ओंकारेश्वरला एक वेळेस तरी भेट द्या आणि ह्या आपल्या पर्वत आणि ह्या मानधाता परिक्रमाचा आनंद जे परिक्रमा करणार ते तुम्हाला सर्व ह्या निसर्गाच्या सानिध्यात भेटेल. संगम आहे, द्वारकाधीश मंदिर आहे, संगमावरतीच द्वारकाधीश मंदिर आहे आणि दोन्ही नद्यांचा एवढा प्रवाह अप्रतिम आहे का, तो अप्रतिम एवढा मोठा प्रवाह, अप्रतिम प्रवाह मला बघायला भेटेल. नर्मदे हर.